सीबीएसई पॅटर्न आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी पिंपळगाव बसवंत मधील एकमेव संस्था अचिव्हर ज्युनियर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये 2024-25 या वर्षाकरिता प्री प्रायमरी 1st to 6th क्लास आणि 11वी-12वीच्या सायन्स शाखेसाठी त्वरित प्रवेश देणे आहे. संस्थेची वैशिष्ट्ये कम्प्युटर लॅब, रोबोटिक्स, सायन्स लॅब, थेरी हॉल, योगा आणि स्पोर्ट हॉल, म्युझिक, स्विमिंग यासह बरेच काही आणि बस सुविधा देखील उपलब्ध. आजच संपर्क करा. वणी खेडगाव रोड, पिंपळगाव बसवंत 8149846133 8149846433. द्राक्ष आयात शुल्कात सवलत द्या, बागायतदार संघाची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. नाशिक जिल्ह्यात सध्या द्राक्ष हंगाम सुरू झाला असून बांगलादेश ग्रीन ग्रेप्स आयात शुल्क 100 रुपये प्रति किलो व ब्लॅक ग्रेप्स आयात शुल्क हा 106 प्रति किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. त्यामुळे संत्र्यावरील अनुदानाप्रमाणे ग्रीन ग्रेप्स आयात शुल्क प्रति किलोच्या 50% म्हणजेच 50 रुपये व ब्लॅक ग्रेप्स आयात शुल्क किलोच्या 50% म्हणजे 53 रुपये अनुदान त्वरित मंजूर करावे आणि राज्य सरकारने सदर निर्णयावर त्वरित अंमलबजावणी करावी, जेणेकरून सध्या बांगलादेश येथे बंद झालेली द्राक्ष निर्यात चालू होण्यास मदत होईल व त्याचा थेट फायदा हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होईल, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी द्राक्ष बागायतदार संघ उपाध्यक्ष कैलास भोसले, रवींद्र निमसे, बाळासाहेब गडाख, सुरेश कमळकर, आमदार नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, दिलीपराव बनकर, सचिन पवार, गोवर्धन ढोकळे, महेश डुबे, सुनील थेटे, नंदू ढोकरे, सुनील बराते, गणेश बस्ते, निलेश पवार व द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सदर मागणीबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा चर्चेत घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करू, असे अजित पवार यांनी यावेळी आश्वासित केले. बसवंत NH3 डिजिटल निफाड.